नमस्कार, मी रिगल्स पाककृती या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आता आषाढ महिना सुरू आहे आणि आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्या बऱ्याच मैत्रिणींची आषाढ तळण्यासाठी लगबग सुरू आहे. यापैकी आपण जो पदार्थ पाहणार आहोत त्या म्हणजे खुसखुशीत अशा कापण्या. ह्या कापण्या मी माझ्या आजी कशी बनवत होती त्या पद्धतीच्या सांगितलेल्या आहेत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. त्यासाठी इथे मी या पातेल्यामध्ये पाऊण कप पाणी घेतले आहे. हे पाणी थोडे गरम करायचे आहे. पाणी थोडे गरम झाले की सुरुवातीला मी 1 कप यामध्ये गूळ घातलेला आहे. नंतर पुन्हा मी अर्धा कप गूळ घातलेला आहे. असा सगळा मिळून मी 1.5 कप यामध्ये गूळ घातलेला आहे. आणि हा असा चमच्याच्या साहाय्याने या गरम पाण्यामध्ये ढवळून घ्यायचा आहे आणि गूळ विरघळून घ्यायचा आहे. आपल्याला याचा पाक नाही बनवायचा. आता आपला गूळ हा सगळा विरघळलेला आहे. आता इथे मी एक भांडे घेतलेले आहे आणि या भांड्यामध्ये मी गव्हाचे 3 कप पीठ घेतलेले आहे. नंतर यामध्ये मी 1 कप हे हुरड्याचे पीठ घेतलेले आहे. आता यामध्ये मी 1 चमचा ही खसखस घातलेली आहे. यामुळे आपल्या कापण्या खूप टेस्टी होतात. तसेच यामध्ये मी ही बडीशोप थोडीशी जाडी-भरडी करून घातलेली आहे. तुम्ही पावडर देखील घालू शकता, ती घातलेली आहे. तसेच मी 1 चमचा सुंठ पावडर घातलेली आहे. तसेच 2 चमचे बेसन देखील घातलेले आहे. आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला पिठं हे मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जे काही जिन्नस घातलेले आहे ते सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतील. आता या पिठामध्येच मी 3 चमचे तेल कडक गरम केलेलं होतं आणि या तेलाचं मोहन यामध्ये ओतून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्या कापण्या हे खुसखुशीत होतात. तर आता हे तेल गरम आहे आणि म्हणून मी हे चमच्याच्या साहाय्याने या पिठामध्ये व्यवस्थित असं सुरुवातीला मिक्स करून घेतलेला आहे. हुरडा हा शरीरासाठी खूप पौष्टिक असतो. तो ज्वारीपासून तयार होतो. हिरव्या दाण्याची ज्वारी काढली जाते आणि ती आकटीमध्ये भाजली जाते आणि ओला हुरडा खाऊन नंतर जी कणसं असतात भाजलेली ती वाळवली जातात आणि ती एखाद्या लाकडाच्या साहाय्याने बडवतात आणि बडवून नंतर जी काही ज्वारी निघते भाजलेली तिलाच हुरडा म्हणतात आणि हा हुरडा खूप असा चविष्ट असतो. आता आपल्याला हे जे तेल यामध्ये मोहन टाकलेलं होतं तेलाचं, तर ते व्यवस्थित असं ह्या पिठामध्ये सर्व पिठाला लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आता यामध्ये आपण जो गूळ विरघळून घेतला होता तर ते पाणी थोडे थोडे करून यामध्ये ओतायचं आहे आणि हे पीठ आपल्याला या गुळाच्या पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे. आता इथे मी हे थोडं थोडं पाणी ओतून हे पीठ छान असं मळून घेत आहे. सुरुवातीला मी थोडेच पाणी ओतलेले आहे आणि हे पीठ असे मळून घेतलेले आहे. आता आणखी मला पाण्याची गरज आहे तेव्हा पुन्हा हे थोडं थोडं पाणी ओतून मी हे वतत असे पीठ मळून घेणार आहे. पाऊण कप पाणी या पिठासाठी हे पुरेसं होतं. तुम्हाला जर थोडंसं कमी वाटलं तर 1-2 चमचा तुम्ही घालू शकता, पण पाऊण कप पाणी एवढ्या पिठांसाठी आणि गूळ हा बरोबर होतो. तुम्हाला जर आणखीन गोड हवा असेल तर तुम्ही आणखीन थोडा गूळ टाकू शकता. आता मी हे 10 मिनटासाठी असंच झाकून ठेवलं होतं. आता 10 मिनटानंतर आपण आता ह्या कापण्या लाटून घेऊ. आता मी इथे हे थोडंसं पीठ घेऊन असं याचा उंडा करून आता इथे मी हे लाटून घेत आहे. आता हे पीठ लाटून घेतल्यानंतर वरून थोडीशी खसखस टाकायची आहे आणि बेलण्याच्या साहाय्याने हलक्या हाताने त्याच्यावरून हे लाटणं फिरवायचं आहे आणि हव्या तशा कापण्या कट करून घ्यायच्या आहेत आणि त्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत.
जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही जर ह्या कापण्या बनवत असाल आणि तुम्हाला थोडंसं पीठ हे लाटताना चिकटते असं जर वाटत असेल तर वरून हे अशा प्रकारे सुरुवातीलाच थोडंसं तुम्ही असं पीठ लावू शकता आणि या कापण्या बनवू शकता. हे पीठ लावून हे लाटून घ्यायचं म्हणजे जेणेकरून शेवटपर्यंत हे पीठ याला अजिबात राहणार नाही आणि ही लाटलेली चपाती एकदम छान अशी तयार होईल. आता मी हे लाटून घेतलेले आहे आणि वरून पुन्हा खसखस टाकलेले आहे आणि हलक्या हातानं हे लाटणं मी वरून फिरवलेलं आहे आणि याच्या देखील ह्या कापण्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे ह्या सर्व अशा कापण्या मी आता इथे तयार करून घेतलेल्या आहेत. आता या कढईमध्ये मी हे तेल गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला तेल हे आपले छान असे गरम झालेले पाहिजे आणि आता मी यामध्ये एक एक अशी ही कापणी या तेलामध्ये टाकत आहे. तर तुम्ही पाहू शकता आपण सुरुवातीला जी कापणी टाकली आहे ती पटकन वर आली आहे आणि ज्या मागील टाकलेल्या कापण्या आहेत तर त्या थोड्याशा कच्च्या आहेत. तर सुरुवातीच्या कापण्यासोबत मागील कापण्या व्यवस्थित अशा तळून निघण्यासाठी आणि सुरुवातीच्या कापण्या ह्या आपल्या करपल्या नाही पाहिजे यासाठी ह्या तेलामध्ये ह्या झाराच्या साहाय्याने या कापण्या अशा सतत फिरवत राहायच्या आहेत, जेणेकरून आपल्या सुरुवातीच्या टाकलेल्या कापण्या ह्या करपणार नाहीत आणि नंतरच्या कापण्या देखील छान अशा तळल्या जातील. तर तुम्ही पाहू शकता इथे आपली सुरुवातीची कापणी ही करपली नाही आणि सर्व कापण्या एकसारख्या अशा ह्या तळून निघालेल्या आहेत. आता मी इथे ह्या कापण्या काढताना आणि दुसऱ्या कापण्या ज्यावेळेस टाकणार आहे तर त्यावेळेस मी इथे मंद आच केलेली आहे, जेणेकरून आपल्या ह्या कापण्या करपणार नाहीत. आता पुन्हा एकदा मी यामध्ये ह्या कापण्या अशा टाकून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता मी हे मंद आच केलेली आहे, त्यामुळे आपल्या कापण्या ह्या करपणार नाहीत. आणि आता पुन्हा मी मीडियम आच केलेली आहे आणि ह्या कापण्या तशाच झाऱ्याच्या साहाय्याने मी सतत अशा परतत राहिलेल्या आहे, त्यामुळे ह्या चव बाजूने सारख्याच अशा छान अशा तळून निघतील. तुम्ही पाहू शकता इथे छान अशा ह्या सर्व बाजूनी सारख्याच अशा कापण्या आपल्या तळलेल्या आहेत. आता या देखील या प्लेटमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे मी आता इथे ह्या सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता इथे छान अशा ह्या कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि वरती आपण जी खसखस टाकलेली होती तीसुद्धा अगदी छान या कापण्यांना लागलेली आहे. तर ह्या कापण्यांच्या पिठामध्ये हुरड्याचं पीठ घातल्यामुळे ह्या कापण्या अजिबात चिवट, वातट, कडक अजिबात होत नाहीत. अगदी तुम्हाला हव्या अशा ह्या कापण्या होतात. थोडीशी जाड कापणी जर लाटली तर तुम्ही इथे पाहू शकता ही कापणी अजिबात तेलकट नाही आहे. खूप खुसखुशीत मऊ अशी ही कापणी तयार झालेली आहे आणि अगदीच थोडीशी कुरकुरीत अशी तुम्हाला कापणी जर हवी असेल आणि मऊ देखील हवी असेल तर ही कापणी या प्रकारे अशी थोडीशी पातळ अशी लाटी ही पातळ अशी लाटून घेऊ शकता आणि तळताना ती थोडीशी जास्त वेळ कुरकुरीत होईपर्यंत अशी तळू शकता. तुम्ही पाहू शकता तरीसुद्धा आतून ही अगदी मऊ अशी ही कापणी तयार झालेली आहे. हुरड्याचं पीठ हे हुरडा हा भाजलेला असतो, त्यामुळे हुरड्याचे पीठ हे अगोदरच हलके झालेले असते, त्यामुळे ह्या कापण्या कुठेही न चुकता अगदी व्यवस्थित अशा चिवट, चिकट, वातट न होता ह्या छान अशा तयार होतात. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. ज्वारीसाठी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका हा एक नंबर आहे. तसेच वैराग आणि बार्शी इथे देखील ज्वारी छान अशी पिकते. तर तुमचे कोणी नातेवाईक असतील तर तुम्हाला हुरडा हा तिकडे नक्कीच मिळून जाईल. तर
नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी आणि आपल्या रिगस पाककृती या चॅनलला पुढे नेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.